यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। बोलो 24 भगवान की जय। मग श्लोक म्हणायचे का पहिला थोडा वेळ? योग्योपादान योगेन दृशदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्तावात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छाया तपस्थयोर्भेद प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकियद्दूरवर्तिनि यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगा इवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै वपुर्गृहं धनं दारा पुत्रा मित्राणि शत्रवः सर्वथान्यस्वभावानि मूढस्वानि प्रपद्यते दिग्देशेभ्यः खगायेत्य संवसन्ति नगे नगे स्वस्वकार्यवशाद्यान्ति देशे दिक्षु प्रगे प्रगे विराधकः कथं हन्त्रे जनाय परिकुप्यति त्र्यङ्गूलं पातयन् पद्भ्यां स्वयं दण्डेन पात्यते रागद्वेषद्वयी दीर्घ नेत्राकर्षणकर्मणा अज्ञानात् सुचिरं जीव संसाराब्धौ भ्रमत्यस विपद्भवपदावर्ते पदिके वातिवाह्यते यावत् तावत् भवन्त्यन्याः प्रचुरा विपदः पुरः दुरर्जेनासुरक्षेण नश्वरेण धनादिना स्वस्थं मन्यो जनकोऽपि ज्वरवाणीव सर्पिषा। आज 14 नंबर का श्लोक है इष्टोपदेश में। तो कल तक देखा था हमने धन यानी नश्वर कैसे है। तो शास्त्र में उदाहरण आता है नश्वर कैसे है। तो जैसे बिजली कैसे रहती है, क्षण में नष्ट हो जाती है, या काय म्हणायचं पाण्यावरचं बुडबुड आहे, पानी के ऊपर जो रहते हैं वो उस टाइप, वो कितनी देर तक रहते हैं, क्षणिक है। वैसे ही ये धन भी लक्ष्मी भी कैसी है, चंचल है, क्षणिक है, तो क्षण में नष्ट हो जाने वाली है। इसलिए उसके आधार से स्वयं को सुखी मानना गलती है। तो यहाँ प्रश्न किया है कि जो धन इस स्वभाव का है, तो अगर वो दुख देने वाला है तो मनुष्य उसका त्याग क्यों नहीं करता? जो दुख की वस्तु है उसका त्याग कर देना चाहिए। अभी पता चला ना आपको कि धन ऐसा है, तो उसका त्याग क्यों नहीं करते? तो इसके लिए आगे का श्लोक बता रहे हैं। विपत्तिमात्मनो मूढ़ परेशामिव नेक्षते, जोरात म्हणा की, दैहमान मृगाकीर्ण वनांतरतरुस्थवत्, म्हणा जोरात बोलू,
विपत्तिमात्मनो मूढः परेषामिव नेक्षते दह्यमानमृगाकीर्ण वनांतरतरुस्थवत्। अगर धन दुख देने वाला है तो मनुष्य उसका त्याग क्यों नहीं करता? तो उसके लिए बता रहे कि जैसे दह्यमान वन, जो वन है उसको अग्नि लग गई है, क्या बोलते हैं, दावाग्नि। तो वो दावाग्नि उस वन को जला रही है, तो उस वन में बहुत सारे प्राणी है, पक्षी है, जैसे हिरण आदि, मृग आकीर्ण, मृगों से भरा हुआ हो वो वन है। तो उस वन में अग्नि, आग लग गई है, तो वो मृग क्या कर रहे हैं, ऐसे भाग रहे हैं इधर उधर। अपनी जान बचाने के लिए वो डर के मारे इधर उधर भाग रहे हैं। तो जैसे दावाग्नि से दग्ध हुए हिरणों को इधर उधर वो भाग रहे हैं, ऐसा देखकर कोई तरुस्थवत, तरु पर स्थित रहने वाला वो मनुष्य, मतलब वो एक एग्जाम्पल है ये कि वन में आग लगी है और वहाँ सभी पेड़ जल रहे हैं, सभी भाग रहे हैं अपनी जान बचाने के लिए, लेकिन एक आदमी है वो क्या कर रहा है, तरुस्थ, तरु यानी वृक्ष, वृक्ष के ऊपर स्थ यानी बैठा हुआ है, उसको नीचे आग लग रही है इसलिए वो चढ़कर उस पेड़ के ऊपर बैठा है। और वो क्या देख रहा है, वो पेड़ कहाँ पर है, उस वन के मध्य बीच है, और वो देख रहा है इधर से आग लग रही है, उधर से लग रही है, यहाँ से वो हिरन भाग रहे हैं, वो कोई सभी पक्षी पशु सभी इधर उधर भाग रहे हैं, और अभी देखो ये जल रहा है, देखो वो ये मर रहा है, ये ऊपर बैठकर सब देख रहा है। कौन? वो मनुष्य जो उसी वन के बीच एक वृक्ष के ऊपर बैठा है, उसको वो सब लाइव दिख रहा है। और वो क्या समझ रहा है, ये सब जल रहे हैं, ये सब मर रहे हैं, इनको कितनी तकलीफ है, लेकिन मैं तो सेफ हूँ, मैं सुरक्षित हूँ, ऐसे उसको लग रहा है। तो वो सुखी है कि दुखी है, या समझदार है कि मूढ़ है? वहीं पर बैठा है तो नियम से थोड़ी देर के बाद वही अग्नि उसके पेड़ को भी लगने वाली है, और वो उस पेड़ के साथ वो भी जलने वाला है, ये नहीं देख रहा वो, लेकिन देख क्या रहा है, सब लोग जल रहे हैं, सब लोग विपत्ति में हैं, लेकिन मैं सेफ हूँ। ऐसी जिसकी मान्यता होती है वो मूढ़ होता है। अच्छे से सुनना, क्या बताया, ऐसी जिसकी भी XYZ की मान्यता होती है ना, तो वो मूढ़ होता है। वो कैसे मैं हो सकता हूँ विशाल भैया? मैं तो, आप कहाँ पर है बताओ, उस वृक्ष के ऊपर वो बैठा है, आप कहाँ पर है? उस वन में वो तो वृक्ष के ऊपर है, अभी जल भी नहीं रहा है वो, फिर भी उसको आप मूढ़ बोल रहे हैं। आप कहाँ पर है बताओ, वहाँ पर जल रहे हैं कि देख रहे हैं कि अभी पीछे दूर कहीं अंदर है? तो ऐसे ही हम भी श्लोक में बता रहे हैं, उसी को ये दृष्टांत लेकर बताया है। जैसे दावाग्नि से दग्ध हुए हरणों को इधर उधर भागते हुए देखकर वन के मध्य भाग में वन के मध्य भाग में जो वृक्ष है उसके ऊपर बैठा हुआ जो मनुष्य है, उसकी तरह अज्ञानी जीव दूसरों की विपत्ति देखकर अपने ऊपर भी यह विपत्ती आएगी ऐसा देखता नाही है. मराठीचं हिंदी करायचं म्हणजे आम्हालाच जमायचं ते. असं हे मराठी वाक्य बरं का, आणि असं फ्लुएंट बोलायचं हिंदीत. आम्हाला वाटायचं हिंदी लिहिलं का तिथं, आणि ते मला करायचं म्हणजे 4 गोळी बघावं लागायला लागले. दावाग्नीने दग्ध होणाऱ्या हरिणांना इकडे तिकडे सैरावैरा पळताना पाहून देखील
करा बघू हिंदी. वनाच्या मध्यभागी असलेल्या झाडावर जो बसून राहतो त्याप्रमाणे अज्ञानी जीव दुसऱ्यावर जशी विपत्ती आली तशी आपणावर देखील विपत्ती येणार आहे हे पाहत नहीं. मतलब जो अज्ञानी है वो उसमें रहकर भी स्वयं को सेफ मानता है, तो यही उसकी अज्ञानता है, मूढ़ता है. इस वजह से वो विपत्ति में ज़रूर आने वाला है, ये बताना है उसमें. हाँ, दह्यमान मृगा किरणवनांतर तरुस्थवत परेशान इव न इक्षते, ऐसा ऊपर लगाना है उसको. विपत्तिम आत्मनः मूढ़ः, विपत्ति में अपने ऊपर आई विपत्ति को न इक्षते मूढ़ः, जो नहीं देखता वो मूढ़ है. कैसे? परेशान इव, दूसरों की तरह दूसरों की विपत्ति देखकर जो स्वयं की विपत्ति को नहीं देखता वो मूढ़ है. जैसे फिर वो एक सेंटेंस में उन्होंने कितनी कला है आचार्य के पास, एक ही उस पद में पूरा दृष्टांत बता दिया. तो जैसे वो मृग जल रहे हैं, सभी पशु पक्षी जल रहे हैं और वहाँ पर वो जो भी है वहाँ वो सब जलने वाला है. अगर वो वहाँ से दूर नहीं गया, भाग कर बाहर नहीं निकला तो वो भी वहाँ पर नियम से जलने वाला है. लेकिन स्वयं की विपत्ति की तरफ दृष्टि नहीं है, इसलिए ऐसे दुखों को भोगता है. ऐसे दुखों के बीच वो अपनी विपत्ति के बारे में अनजान बैठा है, इसलिए बता रहे ऐसा करना मूढ़ता है. तो हमारे ऊपर विपत्ति है कि नहीं है? कैसी विपत्ति है हमारे ऊपर? मतलब आपको आज सतर्क होना है कि हम विपत्ति के बीच बैठे हैं क्या. हम जहाँ पर बैठे हैं वहाँ पर आग लगी है क्या? आग लगी है क्या? बघायला पाहिजे का बाहेर जाऊन? तो हम जहाँ पर है वहाँ पर क्या विपत्ति है? जैसे कोरोना आया था तो क्या हुआ था बताओ? वो मर गया, ये मर गया, ये हमारे जो नेबर्स है ना उसमें वो मर गया, उसको हो गया. सबको देखा कि नहीं आपने? आपने स्वयं को कैसे देखा? हाँ, सबको ऐसे देख रहे थे जैसे हम तो उनसे अस्पर्शी है, हमें तो होने वाला ही नहीं है वो रोग. हाँ, हम तो क्या सेफ क्या बोलते सेफ जोन में बैठे हैं, या वो जीवाणु हमें कुछ स्पर्श ही नहीं कर सकते, हमें वो रोग हो ही नहीं सकता. ऐसी मान्यता से रिलैक्स बैठे और विपत्ति आ गई आपके ऊपर. मतलब कोरोना किसको छोड़ने वाला था? सबको पकड़ के आगे निकल गया. कहाँ गया अभी वो? कोरोना कहाँ गया? ढूंढने के लिए मत जाओ, जाने दो जहाँ पर भी हो. तो ऐसे हम भी उस विपत्ति में रहकर आए हैं, लेकिन अगर पर को ही देख रहे हैं कि वो त्रस्त है, वो रोगी हो गए हैं, उनको तकलीफ़ है, वो मर रहे हैं, लेकिन वैसी विपत्ति हमारे ऊपर भी आने वाली है, हम भी वहाँ पर मरने वाले हैं, रोगी होने वाले हैं, इसकी चिंता नहीं. अभी यही दृष्टांत ऑपोजिट साइड से भी देखना है. मतलब असे अनेक लोक आहेत ते विपत्ती न येता सुद्धा मेले. काय झालं? कोरोना त्यांच्याजवळ आलाच नाही आणि तरी पण जीव गेला. कुठे गेला हो? कोरोना इथंच राहिला आणि ते निघून गेले, असं झालं. म्हणजे तुम्हाला विपत्ती दुसऱ्याची बघितली तर रोगी पण होतो आणि शाणा पण होतो. म्हणजे ज्याचं बळ आहे ना ज्ञानामध्ये, तो ती विपत्ती बघून स्वतःला त्यातून सावरतो. आणि ज्याच्यामध्ये जास्त भय आहे, जास्त त्या परिस्थितीला तो फेस नाही करू शकत, तर ते सगळं बघून स्वतः तसा रोगी होतो, त्याच्यामध्ये वाहून जातो. त्यामुळं अशी न घडणारी घटनासुद्धा त्याच्याबरोबर घडून जाते. म्हणून इसलिए बताया है कि
विपत्ति को देखकर, दूसरों की विपत्ति को देखकर हमें सतर्क होना चाहिए। और मतलब क्या करना चाहिए? समझ में आ गया कि विपत्ति आने वाली है। हर रोज़ देखते हैं, न्यूज़ पढ़ते हैं आप, या न्यूज़ देखते हैं मोबाइल पर, रील्स देखते हैं, उसमें क्या आता है? यहाँ पर ऐसी घटना हो गई, यहाँ पर कोई एक्सीडेंट हो गया, कोई मर गया। ये तो कितनी बार देखते हैं। ये विपत्ति नहीं है क्या सबके ऊपर? कितनी सारी विपत्तियों के ही न्यूज़ रहते हैं। न्यूज़ में ज़्यादातर क्या न्यूज़ रहते हैं? न्यूज़ उसे ही बोलते हैं। न्यूज़ मत बोलो उसको, विपत्ति बोलो आज से। हाँ, किसी दूसरे के ऊपर आई हुई वो विपत्ति ही है। हर एक न्यूज़ एक विपत्ति है। जैसे कोई हार गया, कोई जीत गया, विपत्ति ही है। कहीं आग लग गई, वो मर गया, विपत्ति ही है। क्या हो गया? शेयर्स डाउन हो गए, विपत्ति है। और क्या है विपत्ति? आपके विपत्तियाँ मुझे पता नहीं। हाँ, घर में किसी का वियोग हो गया, ये विपत्ति। मतलब ये सब अलग अलग प्रकार की विपत्तियाँ ही है। तो एक महाराज जी के प्रवचन में आया था, बोले कि सुबह किसी का दिन अखबार पढ़े बिना नहीं जाता। तो बोले वो 2 घंटे अखबार पढ़े बिना उनका पेट भी साफ नहीं होता। ऐसा उस महाराज ने बताया। और वो न्यूज़ देखते हैं या रील्स देखते हैं, उसके बिना दिन शुरू नहीं होता। मतलब इतनी अधीनता हो गई है उसके ऊपर। और ये सब विपत्तियाँ देख रहे हैं, फिर भी समझ नहीं आ रही है, समझदार नहीं हो रहे हैं। ऐसे ही क्या बोल रही थी मैं? कैसी विपत्ति? हर एक की अलग अलग विपत्ति है। जैसे अभी उन्होंने एग्जाम्पल में बताया ना, उस वन को आग लग गई थी, तो वहाँ पे जलने वाले, वो जलकर मरने वाले वो सब जीव है। वो न्यूज़ हमने देखी है। कौन सी न्यूज़? अमेज़न जंगल कहाँ पर है वो? ब्राज़ील। ब्राज़ील में है ना वो जंगल। तो वहाँ पर वो आग लग गई थी। बताओ कितने एरिया में आग लगी, कितने जीव मर गए, कैसे वो आग बुझ गई, कितने दिन तक जली। सब न्यूज़ आपने देखे कि नहीं? देखे ना? कितने सतर्क हो गए बताओ। ऐसे देखा कि वो जीव मर रहे हैं, उनके ऊपर विपत्ति है, अरे रे क्या हुआ, ऐसे कैसे हुआ। ये सब ऐसी भावना से ही हमने देखी ना वो न्यूज़। तो हमारे जीवन में क्या उसका इफ़ेक्ट? उस विपत्ति से आपको क्या मिला? ज्ञान। कौन सा ज्ञान मिला? माहिती ना माना? ॲमेझॉन जंगल आहे ब्राझीलमध्ये, ज्याच्या निमित्तात बहुतेक 30% ऑफ ऑक्सिजन त्याच्यातनं मिळते पूर्ण वर्ल्डला। हां, एवढं मोठं जंगल आहे ते। तर त्याला आग लागली होती एक 4-5 वर्षापूर्वी, 5-6 वर्षापूर्वी। आणि त्या आगीमध्ये ती आग किती दिवस विझवू शकले नाहीत लोक। म्हणजे बहुतेक त्या वणव्यानी आग लागली असणार आहे। आणि अनेक तिथं वाळलेली झाडं, सगळी चांगली झाडं, आणि त्याच्यावर राहणारे अनेक पशुपक्षी, हजारोंनी लाखोंनी पशुपक्षी मेले। म्हणजे त्या जंगलात आत राहणारे कुठं जाणार? आणि अक्षरशः ते जेव्हा विझवली आग, तर सगळे पशुपक्षी मेलेले काढावे लागले तिथनं। असे छोटी पिल्लं म्हणा, असं सगळे होरपळलेले अनेक अर्धे मेलेले जीव सगळे असे मिळाले। आणि अक्षरशः ते मदतीसाठी म्हणून जंगलातनं बाहेर ह्याच्या शहराकडे पळाली। म्हणजे क्यों बताना था ये? तो उनकी वो हालत देखकर आपने क्या सीखा? वैसे ही सेम उदाहरण है ये। दह्यमान मृगा किरण वनांतर तरुस्तवत। सिर्फ आप उस वन के बीच में नहीं थे, कहीं पे बैठकर यहाँ आप लाइव देख रहे थे, वो सब जल रहा है ये, लेकिन देखा है ना, उस पर से हमने सीख क्या ली, हमारे जीवन में क्या उसका इम्पैक्ट? बघितलं नाही? कुठल्या जगात राहतो तू? तुला ब्राझीलमध्येच टाकायला पाहिजे नाही, म्हणजे डायरेक्ट लाईव्हच बघायला। काय बघितलं, काय शिकला हो त्या न्यूजमधून?
मी मरणार नाही. मी मरणार नहीं. तो हमने उनकी तरफ देखकर उनका ही दुख सिर्फ उनका ही है ऐसा ही देखा है. वो ही मर रहे हैं, उनको तकलीफ है, हम तो नहीं. हम तो यहाँ पर है, अच्छा है, ऐसे ही देखा है. जब भी मतलब अभी हम माता जी के पास थे फलटन में, और शायद कॉलेज में पढ़ते थे, ऐसे आते जाते थे तब. तो जयंती काका आए थे माता जी के पास. और वो मराठीतून सांगते. आणि ते बसले होते आम्हांच्या समोर येऊन, आणि त्यांनी पेपर वाचलं होतं का काय मला माहीत नाही, आणि ते सगळं पेपर वाचून दाखवत होते आम्हाला. म्हणजे बिना पेपर जर का हातात. तर आम्हाला त्यांनी म्हणले मी एक प्रश्न विचारणार आहे म्हणले तुम्हाला. मग काय म्हणल्यावर म्हणले ते तिथं कुठंतरी बॉर्डरवर युद्ध झालं होतं आणि ते आपल्या लोकांनी जिंकलं होतं. म्हणल्यावर हे जयंती काका त्यांचं कौतुक करत होते. म्हणले किती छान आपली सेना काय म्हणायचं लढली, जिंकली असं वगैरे. मग ते आम्हांच्या समोर बोलल्यावर आम्हा गप्प बसणार आहे. आम्हा म्हणले असं आपण अनुमोदना करायची नसती. म्हटले ते तिथं लढले, मेले, त्याचं परत तुम्ही त्याच्या इथं त्याच्या गप्पा मारताय, त्यात आनंद मानताय, काय झालं. म्हणजे म्हणले त्यांना तिथं आपण लढायला अनुमोदना केलं सगळं झालं, आपल्याला दोष लागतो असं म्हणल्यावर जयंती काका गप्प बसणारे होते. ते म्हणले आपण इथं सेफ आहे कोणामुळं. म्हणले ते तिथं आहेत म्हणून तर आपण इथं सेफ आहे. बरोबर आहे का चुकीचं सांगा. नाही म्हणते. येतील सगळे बॉर्डरवरचे तुमच्या घरीच. कोण आहे ते विचारायला. तर आम्हानी काय उत्तर दिलं त्यांना. म्हणले तुमचं पुण्य असेल तर त्या बॉर्डरवर राहिला तरी सुद्धा तुम्हाला कोण आपका बाल कोई बाका नाही करू शकता. आणि जर पाप असेल तर मुंबईत शिरून मारलं त्यांनी कोणी कसाबनी. आणि मग म्हणजे तुम्ही कुठं सेफ आहे हो. इथं ना तिथं कुठं नाही, फक्त तुमच्या पुण्यानी धर्मानी सेफ आहे तुम्ही. मग ते किती पटलं मला माहीत नाही, पण त्यांना म्हणायचं होतं की कौतुक करायला पाहिजे त्या लोकांचं, त्यांना आपण जरासा वाव द्यायला पाहिजे, त्यांना सपोर्ट करायला पाहिजे, असं जयंती काकांचं म्हणणं होतं. पण आम्हानी लय प्रयत्न केला सांगायचा. पुढं रिझल्ट काय झाला मला माहीत नाही. मतलब ये बताना क्यों था. तो ऐसे विपत्ति किसके ऊपर नहीं आती, हर एक के ऊपर अलग अलग विपत्ति है. कोई इंजीनियर है उसके ऊपर विपत्ति है, कोई डॉक्टर है, कोई पेशेंट है, हर एक के ऊपर कैसी विपत्ति है. तो उन विपत्तियों को देखकर अभी अगर किसी हॉस्पिटल को ये आपने विजिट किया हो तो पता है कैसे रहते हैं वहाँ पर पेशंट. सिद्धम हॉस्पिटलमध्ये पेशंट कसे असतात आणि प्रत्येक पेशंटकडे बघून काय शिकायला मिळतं ते सांग. त्यांची विपत्ती. सांगू का. बोल की बोल. कालचाच एक गोष्ट आहे. तर 2 वर्षाचं मुलं होतं. तर म्हणजे एवढं ते म्हणजे त्याला म्हणजे ते फक्त डोळे उघडायचं, नो रिस्पॉन्स. म्हणजे त्याच्या डोक्यात थोडंसं म्हणजे खूप असे अलग अलग पेशंट असतात. ते लहान लहान मुलं लिटरली म्हणजे त्यांचा कसा कर्मांचा होतंय असा आता कर्मांचा होतंय. म्हणजे जास्त एजवाल्यांचं तर सोडाच, पण कमी एज मध्ये पण सुद्धा. एक उदाहरण नीट सांग. त्यातलं पण ठीक आहे कालचं सांगतो. तर मग त्याचं 2 वर्षाचं 2 इयर्स त्याचं एज. त्याचे वडील म्हणजे शेतकरी आहेत, म्हणजे शेती करून फ्रुट्स वगैरे विकतात, व्हेजिटेबल्स. तर मग म्हणजे त्यातून शिकण्यासारखी होती की म्हणजे कसा असा त्याचा कधी उदय येऊ शकतो. तर आपल्याला एवढं सगळं चांगलं आहे तर मग काय झालं बेटा त्याला. त्याला म्हणजे त्याला अचानक उलटी झाली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. तर ते डॉक्टर बोलले की ह्याला काय उपयोग नाही आता काय. म्हणजे त्याच्या ब्लॉक झालं हर्टला आणि हर्टमध्ये ऑक्सिजन पोहोचू शकत नव्हता. म्हणजे उलटी झाली आणि परत ते आत गेलं श्वासनलिकेतून, विंड पाईप मधून. तर मग त्याच्यामुळं म्हणजे असे अनेक खूप ह्यातले एक एक्झाम्पल. तर ते त्याचा हर्ट मध्ये ऑक्सिजन पोहोचत नव्हता आणि त्याचा मग ब्रेनला काहीतरी म्हणजे ऑक्सिजन ब्लड कमी पडलं, ऑक्सिजनेटेड ब्लड. मग ते ब्लड कमी पडल्यामुळे तो म्हणजे पॅरालाइज टाईपच झाला. म्हणजे रिस्पॉन्सच नाही त्याला. म्हणजे चालू आहे त्याला, उठू लागत नाही. आता त्याचं म्हणजे हर्ट वगैरे वरती चालतंय, पण जे ब्रेन आहे ते
तुझ्या समोर झालं हे. हा कालच. आता सांग मला काय शिकला त्यातनं. किती त्यातनं वैराग्य शिकण्यासारखं होतं की झालं, म्हणजे किती तू सावध झाला, किती वाटलं बास आता कुठल्या शरीरात जायचं नाही, कुठल्या रोगात जायचं नाही, असं किती वाटलं तुला. हा म्हणजे मी त्याला नमोकार मंत्र वगैरे दिला त्यालाच. आणि थोडस म्हणजे घरच्यांना संबोधन केलं हम्म. की तुम्ही नका टेन्शन वगैरे घेऊ, कारण म्हणजे बघा ना गरीब असते फॅमिली, म्हणजे इथं हॉस्पिटलची बिलं वगैरे पण भरपूर होतात आणि दुसरी गोष्ट पेशन्स पण खूप लागते. तो ती आई बोलली की म्हणजे तो जसं म्हणजे पहिले 2 महिने व्यवस्थित होता, म्हणजे जेव्हा त्याला झालं तर त्याच्यापासून 1-1.5 वर्ष आज झालेत, म्हणजे किती पेशन्स त्याला लागणार आहेत आईला, म्हणजे त्याला खाता काय येत नाही, फक्त लिक्विड फॉर्म मध्ये त्याला प्यायला लागतं. हम्म. तर म्हणजे तुम्ही पेशन्स ठेवा म्हटलं, त्याला कानात नमोकार मंत्र वगैरे दिला व्यवस्थित आणि त्यांचं थोडं स्थितीकरण केलं, म्हणजे बरं, होईल छान. बरं म्हटलं. त्याचं केलं स्थितीकरण. मी तुझ्यासाठी विचारते, तू काय शिकला त्याच्यावरून. आपल्या जीवनात किती बदल केला आपण. तो त्या रोगाने मरणार आहे, त्याला इतका त्रास होतोय, त्याच्या जीवनात असा विपत्ती आली आहे, माझ्या जीवनात येणार नाहीच. म्हणजे अशा अनेक विपत्तीमधून अनेक भवातून पार करून आलोय. आता अशीच एक घटना झाली कुठं, कुंतलगिरीमध्ये जस्ट तिथं एक किती 6वीची मुलगी होती, 6वी का 8वी बरं का, आणि त्या मुलीला 4th स्टेज कॅन्सर होता. आणि जेव्हा डिटेक्ट झालं त्याच्यानंतर त्यांनी अनेक उपचार केले, अनेक प्रकारांनी प्रयत्न केले, सगळं मेडिकेशन, सगळे वैद्य हकीम काय म्हणायचं, देव देवी सगळं झालं, पार पाडलं, पण यूज नव्हतं काय. म्हटल्यावर तिला आता सारखं सोलापूरला आणायचे आणि ट्रीटमेंट करून परत घरी आणायचे, असं करायचे. तर आता 2 वर्ष झालं ती घरामध्ये पडून होती. तिची शक्ती कमी झाली होती, फक्त जिवंत होती एवढं म्हणायला. शाळा बिळा सगळं बंद केलं होतं. तिचे आई वडील दोघं पण शिक्षक होते तिथंच कुंतलगिरीमध्ये. तर ती घरामध्ये झोपून होती आणि सोलापूरचे एक जण श्रावक श्राविका तिथे गेले होते दर्शनाला आणि त्यांना कळालं कुठून तरी की असं ती कॅन्सर पेशंट आहे म्हणून. मग ते स्वतः जाऊन तिला संबोधन केले. तिची माइंड पॉवर चांगली होती, तिची धर्माबद्दलची एक ओढ खूप चांगली होती. तिला असं सगळ्या त्यागींना आहार द्यायला, सगळं ऐकायला बघायला खूप आवडायचं. अशी तिची परिणती बरं का, एवढं कठीण परिस्थितीत सुद्धा. आणि मग हे सगळेजण दोघंजण गेलेले तिथं, त्यांनी दोघांनी जाऊन तिला संबोधन केलं आणि तिला सगळं सांगितलं. तिला खूप आवडलं, तिने सगळं स्वीकारलं. तर तिच्या आई वडिलांना म्हणले हे दोघंजण की तिथंच संघ होता कुंतलगिरीतच, पण त्यांना माहीत नाही कोणाला संघामध्ये, कारण हे असं त्या क्वार्टर्समध्ये राहणारे, कुठंतरी वर खाली दूर असं राहणारे असतील आणि त्यांना मेन एक्सपोज करायचं नव्हतं तिला कोणासमोर. आपली मुलगी लहान आहे आणि सगळे मग ते आश्चर्य करणार, काहीतरी नाव ठेवल्यास का, निंदा केल्यास का, असं होईल, तिला नको कोणासमोर न्यायला आपण, असे त्या आईवडिलांचे भाव. त्यामुळं त्यांनी तिला आणलंच नव्हतं समोर. मग ह्यांनी समजावून सांगितलं दोघांनी की असं करू नका, उलटं तुम्ही काय करा, तिचे परिणाम चांगले ठेवायचं तर गुरूंचं सानिध्य द्या, त्यांच्याकडनं काय संबोधन मिळेल ते तिला फायदा होईल, तिच्या वेदनांमध्ये तिला स्थिर ठेवायला स्वतःला. म्हटल्यावर त्यावेळेस त्यांनी सांगितल्यावर महाराज गेले संबोधनाला आणि मग रोज तिला उलटा आणायला लागले. तर तिला इतका आनंद झाला ते ऐकून करून असं. आणि हे मग प्रत्येक वेळी जायचे हे दोघं, कोण जे होते सोलापूरचे ते तिथले ट्रस्टीपैकीच होते आणि मग ते त्यामुळे त्यांचं सारखं जाणं येणं असायचं. तर ते सारखं जाऊन तिला कधी जाईल त्यावेळेस तिला संबोधन करायचे, वाचून दाखवायचे, तर तिला खूप आवडायचं ते. आणि जेव्हा तिची शेवटची वेळ आली होती तर तिला सोलापुरात आणलं होतं आणि ॲडमिट केलं होतं सोलापूरच्या हॉस्पिटलमध्ये कुठंतरी. तर त्यावेळेस ह्यांना कळालं या दोघांना, त्या श्रावक श्राविकांना, आणि तिने असं प्रयत्न होता तिचा की मला शुद्ध खानपानच खायचं आहे, इतकी लहान असताना बरं का. आणि त्यामुळं हे म्हणाले दोघं की तिला हॉस्पिटलचं जेवण देऊ नका, आम्ही देतो तिला घरातून तिच्यासाठी. आणि अक्षरशः ते घरातून पुरवायचे ती जेवढे दिवस होती तिथे तेवढे दिवस. आणि मग तिचं त्याच्यामध्ये चांगलाच अंत झाला, म्हणजे जे कोण मिळाले असतील बरोबर संबोधनाला वगैरे, तर त्याच्यामध्ये ती सावधतेने आणि खूप शांत परिणामाने तिचा अंत झाला त्याच्यामध्ये. म्हणजे
अशी न्यूज बघितल्यावर मला ऐकायला मिळाल्यावर ॲक्च्युली मला इथं न्यूज आली होती की तुम्ही जावा संबोधनाला कुंतलगिरीला, तिचे खूप परिणाम उज्ज्वल आहे, तिला मार्गदर्शन मिळालं पाहिजे होतं, असं तुम्ही जावा असं आम्हाला अनेकांनी सांगितलं आहे. आणि इवन सोलापूरला गेल्यावर पण असं चान्स आला होता की जायचं होतं, पण परत काहीतरी बहुतेक ते आईवडिलांना नको होतं कोणी तिच्याजवळ येऊ नये असं, त्यांची तयारी नव्हती, त्यामुळं समोर फार जण जात नव्हते तिच्या. मग एक ते गुरूंकडून येते ते बास आहे म्हटल्यावर त्यांनी कोणाला बोलवलं नाही, असं अनेक वेळा झालं. म्हणजे मला म्हणायचं आहे ते सगळं बघून आपल्याला किती शिकण्यासारखं आहे त्यातून. म्हणजे इतक्या लहान वयामध्ये इतक्या वेदना सहन करून जीव मरू शकतो, तर आपण काय हो, 8वीची मुलगी म्हणजे किती वर्षाची झाली? हां, आम्हा पण सांगतात की नाते होते का? कुठला होता तो का ती कोण होतं? त्याला पण कॅन्सर झाला होता आणि अम्मानी सांगितलं. काय सांगायची हो अम्मा त्याच्याबद्दल? समय सारची गाथा सांगितली होती ना, लक्षात येईना माया. पण महाराजांनी दिलं होतं का मग मंत्र वगैरे, हे गाथा दिली होती कुठली? म्हणजे शिकायला मिळायसारखं आपल्याला भरपूर आहे. म्हणजे बाजूला दिसणारे प्रसंग इतके आहेत, त्याच्यावरनं आपण बोध घ्यायला पाहिजे, त्याच्यावरून सावध व्हायला पाहिजे. पण मूड असतो, मोही असतो जीव, त्यामुळं त्यांचं असं झालंय हेच बघतो. तसं परिस्थिती माझ्यावर येणार आहे, आपण पण अशा उदयामध्ये जाणार आहे हे पाहू शकत नाही किंवा स्वीकारू शकत नाही. असं कसं, मलाच का, असे प्रश्न असतात. म्हणून सांगितलं की किती आपल्याला बघून शिकण्यासारखं आहे. त्याच्यातून त्यांच्या विपत्तीला पाहून आपल्या विपत्तीचं अंदाजा घेतला तर सावधानता येऊ शकते. अन्यथा आपण अशा अनेक भवांमध्ये अनेक वेळा मेलोय. जसं आत्ता युद्ध झालं, कुठं हो चालू आहे का, संपलं का नाही अजून? संपलं का? हां, इराक का इराण आणि USA, तर त्यांच्यात युद्ध झालं. सांगा मला काय बघितलं हो त्याच्यातून? म्हणजे मला जे काही क्लिप्स मिळाले ना बघायला, अक्षरशः भयंकर होते. म्हणजे ते लहान मुलं रडत आहेत आणि सगळे गेलेत घरातले आणि ते तेवढेच राहिलेत, त्यांचे पण हातपाय तुटलेले, रक्त वाहत आहे, अशा अवस्थेत पडक्या घरांमध्ये उभारलेत आणि असं रडत सांगतायत ती मुलं की प्लीज स्टॉप दिस वॉर. म्हणजे इतकी परिस्थिती खराब त्यांची. मग काय बघितलं त्यांच्यावर असं संकट, त्यांना असं फेस करावं लागतंय. म्हणजे त्यांची विपत्ती बघितली की, पण त्यातून मला काय बोध, अशी विपत्ती तुमच्यावर नाही येणार कशावरून? कधी तुम्ही त्या विपत्तीमध्ये गेला नव्हता कशावरून? म्हणजे असे अनेक संकट आपण झेलली आहेत, आपण त्यातून बाहेर आलोय, पण सावधानता येत नाही आहे परिणामामध्ये. म्हणून सांगतायत आत्ता तरी हे जीवा सावध हो, नाहीतर परत अशा अनेक संकटांना पुढं भविष्यामध्ये फेस करत राहणार. दुसऱ्यावर जशी आपत्ती आली तशी आपणावर देखील आपत्ती येणार आहे, याची या मूढ अज्ञानी जीवाला जाणीव नसते. वनाला आग लागली आहे, हरिणाधिक पशु इकडे तिकडे पळत आहेत, हे प्रत्यक्ष पाहतो. तथापि जो त्याच वनातील झाडावर बसून राहतो, आपणावर देखील तीच आपत्ती येणार आहे, त्याची ज्याला कल्पना नसते तो मूर्ख समजला जातो. म्हणजे तीच कंडिशन आपल्यावर येणार आहे हे ज्याला माहीत नाही आहे तो अज्ञानी मूढ आहे. चक्रवर्ती, राजे इत्यादिकांना देखील मरण आले, आपले अपार राज्य वैभव सोडून जावे लागले, सोडून जावे लागेल हे आपण प्रत्यक्ष पाहतो. तथापि तीच परिस्थिती, तीच गती आपली देखील होणार आहे, याचे भान अज्ञानी जीवाला नसते. कोणाला? मला. मग ज्ञान मिळवायसाठी कुठं जायचं? त्या विपत्तीमध्ये जाऊन यायचं एकदा का? त्यामुळे तो धनाधिक परपदार्थावरील मोह आसक्ती सोडत नाही. म्हणजे धन हेच खरी विपत्ती आहे हे स्वीकारत नाही
आणि त्या विपत्तीपासून स्वतःला सुरक्षित करण्यासाठी पुन्हा त्या धनालाच धरतोय. मग कसा उद्धार होणार आहे आणि कशी तुमची सुरक्षा होणार आहे? काल सांगितलं सगळं, जे स्वयं असुरक्षित आहे ते तुमची सुरक्षा करू शकत नाही. म्हणून सांगतायत की सगळ्या प्रसंगांमधून शहाणे व्हा. त्या पेशंट्सच्या, दवाखान्यातल्या सगळ्या पेशंटच्या वेदना बघून, त्यांचे ते दुःख बघून, त्यांच्यावरचे प्रसंग बघून, आपल्यावर तो प्रसंग आला तर मी त्या प्रसंगात काय करणार हो? कुठं जाळ लागला आणि त्याच्यामध्ये अडकलेला असेल, तो जळला असेल थोडाफार, त्याचं ते दुःख बघून आपण काय बोध घेणार त्याच्यावरून? म्हणजे आम्हाने पण सांगितलं होतं मागं एकदा की बर्न डिपार्टमेंटला एकदा जो भेटून आला ना, बघून आला ना, नियमाने त्याच्या जीवनामध्ये वैराग्याचे प्रसंग येतोच. म्हणजे वैरागी होतो तो जीव. इतकी भयंकर परिस्थिती असते त्या पेशंटची. म्हणजे ते बघून सावध व्हायला पाहिजे आपण आपल्यासाठी. जे ते जीव काय भोगतायत, त्यांना काय ते सहन करावं लागतंय. थोडंसं आपल्याला पोळलं तर आपण काय करतो? किती सांभाळतो त्या शरीराला, किती त्या जखमेला आपण सगळे उपचार करतोय. आणि त्याचं शरीर 40%, 50%, 80% जळालेलं असेल, त्या जीवाचे काय हाल होत असणार. म्हणजे असे प्रसंग आपण अनेक वेळा फेस केलेत, पण तरी पण त्याच्यामध्ये स्वतःला त्यातून सुरक्षित करून पुन्हा तशाच प्रसंगामध्ये जाण्याची तयारी करतो. म्हणून आता तरी सावध व्हा. एकदा म्हणा श्लोक. विपत्तिमात्मनो मूढः परेषामिव नेक्षते दह्यमानमृगाकीर्णं वनान्तरतरुस्थवत्. योगिता ते सांगा अर्थ. संकट के समय मूड अज्ञानी जीव अपना संकट दूसरों के संकट के समान नहीं दिखता. अपने संकट को मराठीत सांगा, चालतंय. संकट येईल नाही तर आमच्या. जसं झाडावर बसलेला व्यक्ती हरिण. कुठल्या झाडावर आहे ते सांगा पहिल्यांदा. म्हणजे झाडाचं नाव विचारे ना, ते झाड कुठं आहे ते सांगा. वनाच्या मध्यभागी. जे जळणारं वन आहे त्या वनाच्या मध्यभागी झाडावर बसलेला मनुष्य. इसको ये समझ में नहीं आता कि ये थोड़ी देर में हम मेरे पे आने वाली है. म्हणजे त्या हरिणांना वगैरे जळताना पाहून सुद्धा जो स्वतःला सुरक्षित मानतो तो मूढ आहे, अज्ञानी आहे. सांगा विशाल भाई अर्थ. चला. दुसऱ्याची विपत्ती बघून लगेच तुम्ही या. ते हिंदीत बोलायला म्हणलं विपत्ती त्यांची, आता तुम्ही बोला बघू. अर्थ सांगा. चला सांग प्रज्वल. जळतायत. तसं दुसऱ्याची विपत्ती बघून जो स्वतः सावध होत नाही तो पण मूढ आहे, अज्ञानी आहे. म्हणून दुसऱ्याचं मरण हे सगळ्यात मोठी सीख आहे आपल्यासाठी ॲक्च्युली. आणि मग हे रोग म्हणा, काहीतरी धनहानी म्हणा, वियोग म्हणा, संकट म्हणा, हे सगळं सुद्धा आपल्याला सावध करायला येतं आपल्या जीवनामध्ये. मग दुसऱ्याचं बघून तरी ॲटलिस्ट आपल्यावर अजून आलं नाही आहे तर आपण सावध व्हायला पाहिजे. म्हणजे विपत्ती येणार नाही असं नाही तुमच्यावर, ते बघून सावध झाला तरी सुद्धा. फक्त त्या विपत्तीत मी फेस कसं करायचं हे आपल्याला वेळ मिळाला मध्ये. म्हणजे सांगितलं होतं ना, आमच्या गल्लीमध्ये आग लागली होती जेव्हा दंगल झाली तेव्हा. आणि त्या गल्लीच्या सुरुवातीला दुकान आहे एक फर्निचरचं, आणि त्यांच्या दुकानात आग लावली
हिंदूंनी, कारण ते आमच्या गल्लीतलं एकच मुसलमानचं दुकान होतं. मग त्या हिंदू लोकांनी पेटवलं ते दुकान, आणि मग आमचं घर एका दुसऱ्या कोपऱ्याला आणि बोळीच्या तोंडाला ते दुकान जे पेटलं होतं तर आम्ही कसं बघत होतो, ते जळतंय थोडी आमच्याकडं काय येणार. पण ते विजवायला सुद्धा कोण नव्हते, सगळे पळापळी चालली होती, कर्फ्यू होता पूर्ण, आणि त्यामुळं ते कळालं नाही एकतर कोणाला. आणि त्यात ते सगळे ऑइल पेंट म्हणा किंवा असं काय ते रॉकेलचे डबे वगैरे असतील काय आपल्याला माहीत नाही, कारण ते सगळं काम चालायचं त्यांचं तिथं. आणि त्याच्यामुळं ती आग भडकली ना, ती आग आत शिरली बरं का बोळीत आमच्या. आता त्यांच्या दुकानापासूनची वायर आमच्या घरात आली होती बरं का. ती वायर कनेक्शन असायचे ना पूर्वी, काय केबलचे ह्याचे टेलिफोनचे वगैरे, तर ती एक वायर त्यांच्या दुकानावर ना आमच्या पूर्ण घरात अशी पूर्ण त्या गल्लीतनं शेवटपर्यंत आली होती. आता काय करायचं, आता ती त्याच्या बाजूच्या दुकानाला लागली होती, बाजूच्या घराला लागली होती. आता घरातले सगळे जागे, आणि मग जाऊन बघतायत की तिथं कोण विजवायला काही येईना. म्हणजे एवढं वेळ काय चाललं होतं, जळत असताना बघून आपल्यावर थोडी संकट आहे, त्यांच्यावर आहे असं बघत होतो. पण हळूहळू ते जागे झाले ना गल्लीतले, लावणारे पण तेच होते आग, आणि त्यांच्या घरावर यायला लागल्यावर मग ती विजवायचा प्रयत्न, म्हणजे विजवली पण ह्यांनीच बरं का. म्हणजे का, कारण ते आम्हालाच पोळायला लागलं ना परत. म्हणून म्हणजे म्हणायचं की दुसऱ्याचं विपत्ती बघून त्याच्यातून आपण सावध व्हायला पाहिजे. आपल्याला वेळ मिळाला मध्ये की त्यांच्यावर अचानक संकट आलंय तर त्यांना असं फेस करावं लागतंय, माझ्यावर उद्या संकट आलं तर मी आजपासून तयारी करायला पाहिजे. ह्याच्यासाठी त्या विपत्तींना बघून शहाणं होणं आवश्यक आहे. हां बरोबर आहे. विपत्ती वाटायची ना त्यांना ती, आता काय करतायत, तो पांढरा केस काढून टाकतात नाहीतर त्याला काळं करतात. म्हणजे सांगितलं एकदा गोदाजींच्या प्रवचनमध्ये पण असं आलं होतं, म्हणले ते लोक वैरागी व्हायचे असं काहीतरी न्यूज ऐकल्यावर, कोणीतरी गेलं, कोणी झाड उखडून पडलं वगैरे, तर आजकाल म्हणले दुसरा झाड लावून आणून लावतील, पण वैरागी व्हायचे नाहीत. ते केस पांढरे झाले, दात पडले म्हणलं तर दुसरं लावतील, दुसरे घालतील, वीग घालतील, नाहीतर काय म्हणतात कवळी घालतील, पण वैरागी व्हायचं काही चान्स नाही राहिला. म्हणजे किती मोह वाढलाय आज जीवांचं. म्हणून म्हणायचं दुसऱ्याची विपत्ती हे विपत्ती आहे बरं का. केस पांढरे होणे, दात पडणे, कानाला न ऐकू येणे, हातपाय गळणे, शक्ती कमी होणं शरीरातली, ही सगळी विपत्ती आहे जी आपल्याला शहाणं बनवायसाठी येते. पण आपण त्यामध्ये अजून येडं बनतो. आणि हां घेईल की औषध घेईल, औषध घेणं हे येडेपणा नाही आहे. हां म्हणजे पहिल्यांदा जे करायला पाहिजे ते कर्तव्य करत नाही, बाकीची सगळे करून स्वतःला स्वस्थ बनवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे पहिला जाणार ना की हे सगळे उदय भिन्न आहेत मायापासून, कर्मांचं कार्य कर्मामध्ये चाललंय, माझं माझ्यामध्ये, हे जाणून तिथं भेदविज्ञान केला तर सगळ्यात पहिला विपत्ती संपली. मग नंतर बाकीचं सगळं कार्य होणार शरीरामध्ये. पण मूळ जीव काय करतो, हा उपाय न करता बाकीच्या सगळ्या उपायांनी स्वतःला स्वस्थ बनवण्याचा प्रयत्न करतो, पण कधीही स्वस्थ बनू शकत नाही. म्हणून लवकर भेदविज्ञान करा. ओ ध्यान सांग. ऐकताय सांगा विशाल भाई. जाना जो जाणीवेत येत आहे तोच मी आहे. हा मी शाश्वत स्वरूपी आहे. हा मी ज्ञानानंद स्वरूप आहे. हा मी कराचा करता नाही, करिता नाही, अनुमोदन देणारा नाही.
विभक्त न्याय काय? कामी मोहरहित आहे, रागरहित आहे, द्वेषरहित आहे. कामी निर्वेद स्वरूप आहे. कामी निर्मल स्वरूप आहे. निराकार आहे, नित्य आहे. निशंकित अंगाने सहित आहे. आनंदाचा सागर आहे, ज्ञानाचा घनपिंड आहे. जाणतो आहे तोच मी आहे. स्पर्श रस गंध वर्णाने रहित आहे. ओमची जाणीव करत आहे तोच मी आहे. शांती शांती शांती. नमो हरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाय